माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ जैमिनी अश्वमेध कथासार भाग 3 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा. अध्याय 5. यवनाक्षीची शरणागती व मैत्री. नंतर ऋषकेतू यवनाक्ष यांचे अतिशय घनघोर असे युद्ध झाले. प्रथम यवनाक्ष ऋषकेतूला म्हणाला, मुला, आता तूच प्रथम माझ्यावर बाण टाक, कारण तू अजून बाळ आहेस. यावर त्या तरुणवीराने ताडकन उत्तर दिले, यवनाक्षा, तूच प्रथम माझ्यावर शरवृष्टी कर, कारण तू अनेक पुत्रपौत्रांचा बाप आजोबा. शिवाय तुला अजून कृष्ण दर्शनाचा लाभ न घडल्यामुळे तू अद्याप बलहीन आहेस. मी कृष्णाच्या कृपेने बलाढ्य आहे. त्याचे हे बोलणे ऐकून यवनाक्ष चिडला. त्याने पांडवांवर 10 बाण टाकले. ते ऋषकेतूने आपल्या अवघ्या 3च बाणात राहंतरी तोडले. उलट यवनाक्षावर फक्त 3 असे प्रखर असे बाण सोडले. ते राजाचे शरीर चाटून गेले. नंतर ऋषकेतूने फिरून चंद्रकोरीच्या आकाराचे बाण यवनाक्षावर सोडले. त्यामुळे यवनाक्षाच्या रथाचे छत्र, चामर, ध्वज, शेवटी लढण्यासाठी त्याने स्वतःच्या हातात धरलेले धनुष्यही मोडून पडले. मग मात्र राजाचा क्रोध अधिकच भडकला. त्याने दुसरे धनुष्य मागून घेऊन लागोपाठ 60 बाण ऋषकेतूवर सोडले. त्यापैकी एक ऋषकेतूच्या हृदयावर पडून धक्का बसला. हे पाहून ऋषकेतू चिडला. त्याने एकाच बाणाने राजाच्या रथाच्या सारथ्याचे शिर छेदून उंच आकाशात उडविले. त्यामुळे राजा अतिशय व्याकुळ झाला. त्याचे सैन्य धीर सोडून पळू लागले, कारण ऋषकेतूने नास्त्र सोडले होते. ते ओळखून राजाने वरुणास्त्र सोडून ते विझविले. ऋषकेतूने पवनास्त्र सोडले तेव्हा राजाने त्याच्यावर प्रचंड अशा शिळांची वृष्टी केली. ती ऋषकेतूने पूर्ण चूर्ण करणारा असे वाटून हे पाहणारा भीमसेन लगेच पुतण्याच्या मदतीस धावून गेला. यवनाक्षाने ते पाहिले आणि त्याच्यावरही सलगपणे जोरदार बाणांची वृष्टी केली. पण ती भीमाने अत्यंत हुशारीने, चपळाईने, अगदी सहजतेने वारिली. तिकडे ऋषकेतूनेही शिळांचे पीठ करून सोडले. त्यामुळे खवळून जाऊन यवनाक्षाने ऋषकेतूचे हृदय भेदण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. त्यात त्याला बरेच यश आले, कारण ऋषकेतू त्याचा बाण लागल्याने तेथे पटकन एकाएकी मूर्छित पडला. तेव्हा भीम घाबरला, पण लवकरच स्वतःला सावरून भानावर येऊन भीमाने सारे गजसैन्य घोडदळ ठार मारले. यवनाक्षाच्या पायदळावर वातचक्राचा भडीमार केला. त्या सरशी यवनाक्षाचा मुलगा सुवेग याने अतिशय वेगाने धावत जाऊन भीमाच्या हृदयावर एका प्रचंड गदेने पूर्ण शक्तीनिशी प्रहार केला. ज्याने दुर्योधन दुःशासनांना गदायुद्धात पराजित केले, त्याला सुवेगाचा गदा प्रहार काय करणार. तो भीमाने अत्यंत लीलेने सहन केला. सुवेगाला उचलले, पायाला धरून 100 वेळा गरगरा फिरवले आणि जमिनीवर आपटले. तितक्यात सुवेगाने सर्व शक्ती एकवटून मूर्छित अवस्थेत भीमास एक मुष्टी प्रहार करून बेशुद्ध पाडले. तोपर्यंत तिकडे ऋषकेतूला मूर्छित अवस्थेतून जागृती आली. त्याने मग अत्यंत द्वेषाने राजावर नागास्त्र सोडले. त्यामुळे यवनाक्षाच्या सैन्यात जिकडे तिकडे सर्पनाक झाले. राजाने मग तत्परतेने ऋषकेतूवर गरुडास्त्र टाकले. फिरून एकमेकाशी शरवृष्टीत काही काळ गेला. मग यवनाक्षाने पिशाच्य अस्त्र सोडले. त्याचबरोबर वेताळ, भूत, पिशाच्य इत्यादी नाना प्रकारची 11 भूते रणांगणावर नाचू खिदळू लागले. तेव्हा ऋषकेतूने त्यांच्यावरती वैष्णवास्त्र सोडले. तेव्हा किरीटधारी, पितांबरयुक्त, मुद्रा, टिळा धारण करणारे हजारो सुंदर आकार उत्पन्न होऊन पिशाचाधिकाची भीषणता क्षणार्धात संपून गेली. ते वैष्णव अस्त्राचे सुंदर स्वरूप पाहताच यवनाक्ष राजाची समाधी लागली. त्याला अशा प्रकारचा अनुभव पूर्वी कधी आलेला नसल्या कारणाने ती समाधी त्याच्या हृदयाचा कंप करती झाली. हे पाहून यवनाक्ष राजाची खरी स्थिती लक्षात येताच ऋषकेतूने आपल्या हातातील धनुष्य खाली ठेवून राजाला आपल्या कमरेचा शैला सोडून त्या शैल्याने वारा घालण्यास आरंभ केला. आपल्या मनात, मी जर कृष्णा
राधेनेत काही पुण्य संपदिले असेल तर या राजाच्या प्राणदाणी मी वेचतो असे म्हटले. त्याचा योग्यसा परिणाम होऊन राजा त्या अवस्थेतून सावध झाला. तो आपल्याशी लढत असणारा असा जो ऋषकेतू आपली सेवा करीत असल्याचे दृश्य त्याला दिसले. तेव्हा तो गैरवरून त्याला म्हणाला, हे ऋषकेतू, एवढ्या लहान वयातही तू पित्यापेक्षाही श्रेष्ठ दिसतोस. कर्णाने अगणित दान केले, पण कृष्णाशी त्याने अजन्म विरोधच केला. त्यामुळे कृष्ण भक्तीचे सुख त्याला मिळाले नाही. तू आपले स्वतःचे पुण्य खर्च करून मला जीवनदान दिलेस व मला वैष्णवास्त्राने तू कृष्ण भक्तीची चटक लावलीस. त्यामुळे यापुढे आपणात युद्ध चालू राहणे हे अतिशय निंद्य होय. चल तिकडे भीम व सुयेग यांना आपण या निर्णय कळवू या. अध्याय 6. भद्रावतीत स्वागत. भद्रावतीत स्वागत. ऋषकेतू यवनाक्ष यांना भीमसेन सुवेग यांचा शोध लागण्यास पुष्कळ अवसर लागला. ते दिसताच त्या दोघांना युद्धात थांबविण्यास सांगून यवनाक्षाने आपल्या समाधीची ऋषकेतूच्या पुण्यदानाची हकीकत त्यांना सांगितली. आपला तह करण्याचा निर्धार त्यांना सांगितला. नंतर यवनाक्ष राजाने भीमसेनास विचारले की आमच्या श्यामकर्णाचे सहजतेने हरणारा तो बलाढ्य, तो महान पराक्रमी वीर कोण हे मला कृपा करून सांगा. भीम म्हणाला, हा माझ्या महापराक्रमी घटोत्कच नावाच्या मुलाचा मुलगा, म्हणजे माझा नातू होय. त्याचे नाव मेघवर्ण. मग मेघवर्णाची वाहवा करून पुढे यवनाक्ष म्हणाला, मी माझे सारे वित्त कृष्णार्पण केलेले माझे शरीरे मी आता धर्म कार्या समर्पण करतो. मी श्यामकर्ण देतो, पण त्याचे रक्षणही आता मीच करीन. माझे अयूत संख्या कुंजर सैन्य 7 औक्षिणी दुसरे सैन्य सुद्धा धर्मकार्यास वाहत आहे. असे म्हणून त्याने आपल्या अतिशय डौलदार शुभलक्षणी अशा 4 शुभ्र हत्तीवरून चौघांची मैत्री दाखविण्याकरिता मिरवणूक काढून आपल्या भद्रावती नगरीत मोठ्या दिमाखात प्रवेश केला. नगरीत जाताच पौरजनांच्या स्त्रियांनी त्या चौघांचे पुष्पवृष्टीने मंगल आरतीने ओवाळून स्वागत केले. राजवाड्यात राजस्नुषा महाराणी प्रभावतीने त्यांना मंगलवाद्याच्या जयघोषात ओवाळले व म्हटले, माझे मंगळसूत्र केवळ अज्ञानापायी गळत होते, ते ज्याने स्वतःच्या पराक्रमाने वडिलांपासून घेतलेल्या दातृत्वाच्या गुणांनी दृढ केले, कृष्ण मैत्रीचा लहान मास प्राप्त करून दिला, त्या या विजयी कर्णपुत्राचा जय जयकार असो, जय जयकार असो. पांडवांनी भद्रावती नगरीतील तो दिवस उत्कृष्ट अशा स्वागतात विश्रांती घेऊन घालविला. दुसरे दिवशी राजपुत्र सुवेग याने साऱ्या नगरीत दवंडी पिटून सर्व स्त्रीपुत्रांचं हस्तिनापुरास हरिदर्शनात चलण्याची सूचना दिली. त्यामुळे भद्रावती नगरीमधील सर्व प्रजेला अतिशय आनंद झाला. राजगृहातील सर्व माणसे हस्तिनापुरास हरिदर्शनासाठी जाण्यास तयार झाले. पण वृद्ध राजमातेला मात्र ते काही केले आवडले नाही. तिचे म्हणणे असे की धर्म आपला घरी करता येतो, उगाच चित्त क्षय कशाला करावा बरे. कोटचा हरी कसला धर्म, म्हातारी कोणाचे ऐकेनाच. तेव्हा राजाने तिला बळेच बांधून आपणाबरोबर घेतले. वरील भागात आपण यवनाक्षीची शरणागती व मैत्री व भद्रावतीत स्वागत बघितले. या ठिकाणी हा भाग संपवला. पुढच्या भागात पुढील कथा बघूया. जर तुम्ही श्रवण केले असेल तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा.